मित्रांनो, प्रचंड स्ट्रेस हलका झाल्यानंतर समजतं की तो किती नॉनसेन्स होता. त्यामुळे स्ट्रेस घेणं आजपासून बंद करा. आता मी असं म्हटल्यानंतर तुम्ही काही लगेच माझं ऐकणार आहात का? नाही. तर मग चला, एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि त्यातनं तुम्हाला सांगतो की स्ट्रेस हा खरंच किती नॉनसेन्स असतो ते. तर मग चला, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सायली कॉलेज संपवून नुकतीच नोकरीला लागली होती. एका चांगल्या नामांकित कंपनीत ती नोकरीला होती. पण तिचं ऑफिस ती ज्या गावात राहत होती ना, तिथं नवीनच सुरू झालं होतं. त्यामुळे सर्व स्टाफ नवीन होता. कोणालाही कामाविषयी फारशी काही कल्पना नव्हती. जो तो आपापल्या परीनं शिकण्याचा आणि काम करण्याचा प्रयत्न करत होता. सायलीच्या विभागात आत्ता नवीनच सुरुवात असल्यामुळं ती एकटीच होती. म्हणजे तिच्यावरती संपूर्ण विभागाची जबाबदारी होती आणि त्यामुळे ती कामातच असायची. असेच दिवसामागून दिवस जात होते. आता ऑफिसचं काम देखील वाढू लागलं होतं. कधी कधी तर सायलीला रात्रीचे 12 वाजायचे घरी यायला. त्यातच ती एकटीच महिला कर्मचारी होती. पण तिचे वरिष्ठ तिला मदत करीत असत. उशीर झाल्यास ते घरी देखील आणून सोडत असत. पण सायली खूप प्रामाणिक होती आणि ती वर्कहॉलिक देखील होती. त्यामुळे ती सतत कामाचा स्ट्रेस घेत असे. घरी आल्यानंतर देखील ती फक्त आणि फक्त कामाचाच विचार करायची. एकदा असंच कामावरून तिच्या वरिष्ठ सरांशी वादविवाद झाला. त्यामुळे ती खूप डिस्टर्ब झाली. ती रात्रभर झोपू शकली नाही. दुसऱ्या दिवशी त्या सरांचा वाढदिवस होता. तिनं पटकन सरांची काल झालेल्या गोष्टीबद्दल माफी मागितली. सरांनी देखील तिला समजून घेतलं आणि योग्य मार्गदर्शन केलं. एका महिन्यात कामाचा व्याप खूपच वाढला आणि सायलीची मात्र खूप चिडचिड व्हायला लागली. पण ती कोणाशीही बोलत नव्हती. तिला खूप भीती वाटायची. असं तिच्यासोबत वारंवार होत होतं. कामाला लागून आता 2 वर्ष होऊन गेली. तिला 2 सहकारी देखील मिळाले आणि त्यांना शिकवण्याची जबाबदारी देखील तिच्यावर आली. सायलीला एकटं काम करायची सवय होती. त्यामुळे तिला आता सतत वाटत असे की हे काम ह्यांना जमेल ना. तिचा जणू विश्वासच नव्हता नवीन सहकाऱ्यांवर. ऑफिस म्हणजे तिचं जणू घरच झालं होतं. तिच्या तोंडात ऑफिसशिवाय दुसरा कुठलाही विषय नसे. अगदी मित्रमैत्रिणींबरोबर देखील ती वेळ घालवत नव्हती. एकदा सायलीच्या सरांनी तिला बोलावून घेतलं आणि ते बोलू लागले, सायली, तू नेहमी टेन्शनमध्ये, स्ट्रेसमध्ये का दिसतेस? काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर, काहीच नाही. कामाचा स्ट्रेस वाटतोय. नेहमीच सगळं बघावं लागतं ना, त्यामुळे. अगं सायली, आता तुला 2 असिस्टंट आलेत ना, तू त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या दे. तू काय करतेस तर सगळं ऑफिस डोक्यावर घेऊन फिरत असतेस. तू काम तर खूप जबरदस्त करतेस, त्यात कुठे चुका काढायलाही जागा नसते. पण तू तुझी कामाची पद्धत बदल. प्रत्येक महिन्याला तू तुमच्या तिघांची मीटिंग घेत जा आणि सर्व कामं तुमच्या तिघांमध्ये वाटून देत जा. तू त्यांची बॉस आहे हे विसरू नको. तुला त्यांना काम देण्याचं ऑफिशियल राईट आहे. त्यामुळे त्यात तू काही वेगळं वाटून घेऊ नकोस. त्यांना चांगलं ट्रेन कर आणि सर्व काही शिकव. बघ, तुझा स्ट्रेस नक्कीच कमी होईल. हो सर, मी नक्कीच प्रयत्न करेन. थँक्यू, सायली म्हणाली. सरांशी बोलल्यानंतर सायलीला मात्र खूप हलकं वाटू लागलं आणि त्याच दिवसापासून तिनं कामाची योग्य विभागणी करायला सुरुवात केली. तिघांमध्ये जबाबदाऱ्या वाटून दिल्या. नवीन कर्मचाऱ्यांना कामाच्या गोष्टी शिकवल्या. मीटिंग घेऊन सर्व काही समजावून सांगितलं आणि ठरवलं. आता प्रत्येक महिन्याला ती मीटिंग घेऊन कामं ठरवू लागली आणि वाटून देऊ लागली. पुढच्या 2 महिन्यानंतर तिला याचे रिझल्ट्स दिसून येऊ लागले. मुख्य म्हणजे कामं वेळेत आणि क्वालिटेटिव्ह होऊ लागली. मोकळा वेळ मिळू लागला आणि सायलीचा भार हलका झाला. ती सरांकडे गेली आणि बोलू लागली, सर, तुम्ही सांगितलेलं मला खूप उपयोगी पडलं. खूप खूप थँक्स. आता मला खरंच खूप हलकं वाटतंय. व्हेरी गुड सायली, ऑल द बेस्ट. मला माहीत होतं तू हे करू शकशील. आता कसला स्ट्रेस ओढून घेऊ नकोस स्वतःवर आणि ऑफिस डोक्यावर तर मुळीच घेऊन फिरू नकोस. यावरती दोघेही खळखळून हसले. मोकळ्या वेळेत सायली विचार करू लागली, अरे किती नॉनसेन्स होतं आणि मी किती स्वतःला त्रास करून घेत होते. या ऑफिसच्या कामामुळे धड मी कोणाला वेळही देऊ शकत नव्हते. किती साधं होतं हे सगळं
आणि मी किती स्ट्रेस घेत होते गेले 2 वर्ष. ना स्वतःकडे लक्ष देऊ शकले, ना आई वडिलांकडे, ना मित्रमैत्रिणींकडे. किती नॉनसेन्स होतं हे सगळं. मला आता माझ्यावरच हसू येते. पण आता बस झालं. इतका स्ट्रेस नाही घ्यायचा की आयुष्यच स्टक होऊन जाईल. थँक्यू सर. त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं, ज्यामुळे माझा दृष्टिकोनच बदलला. आता इथून पुढं मी माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टींना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. आणि हे सर्व मनाशी ठरवून सायलीनं पुढे वाटचाल केली आणि आज ती तिच्या करिअरमध्ये खूप यशस्वी आणि समाधानी आहे. स्ट्रेसचं सुयोग्य व्यवस्थापन ती करते. आता कितीही मोठे चॅलेंजेस असले तरी ते सफलतेनं करून दाखवलेले आहेत. सायलीसारखे अनेक अनुभव तुम्हाला आम्हाला आलेले असतील किंवा पुढे देखील येतील. पण स्ट्रेस हा आपल्याला मोटिवेट करण्यासाठीच येत असतो. फक्त त्याचा किती परिणाम करून घ्यायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. आज प्रत्येक बाबतीत स्ट्रेस आहे. घरात, बाहेर, नात्यांमध्ये, अगदी सगळीकडे. फक्त तो स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे. आणि हे एकदा जमलं की मग कितीही चॅलेंजेस आले ना तरी काहीही फरक पडत नाही. सो ऑल द बेस्ट फ्रेंड्स. मित्रांनो, अशा पद्धतीनं स्ट्रेस जेव्हा निघून जातो ना, त्यानंतर आपल्याला समजतं की जो स्ट्रेस आपण विनाकारण घेत होतो तो खरंच नॉनसेन्स होता. त्यानं आपला फायदा तर काहीच झाला नाही, उलट नुकसान होत होतं. त्यामुळे स्ट्रेस घेणं बंद करा आणि स्ट्रेसला मॅनेज करायला शिका. नक्कीच तुमचं आयुष्य हे त्यातल्या गुंतागुंती कमी होऊन अगदी सरळ आणि साधं होईल. तर मग मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.